नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कविता अभ्यासणार आहोत. हा हिंद देश माझा. कवितेचं नाव आहे हा हिंद देश माझा. हिंद म्हणजे हिंदुस्तान, आपला भारत देश. भारत देश कसा आहे, अगदी प्राचीन काळापासून आपल्या भारताची महती या कवितेमध्ये कवी आ. कृ. टेकाडे यांनी सांगितलेले आहे. त्याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला अभ्यासूया टेकाडे यांचा परिचय. यांचं पूर्ण नाव आहे आनंद कृष्णाजी टेकाडे. यांचा कालखंड आहे 1818 ते 1864. म्हणजे जन्म आहे 1818 साली आणि मृत्यू 1864 साली. हे मूळचे नागपूरचे राहणारे, महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणचे राहणारे. तर नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? संत्र्यांसाठी जे नागपूर प्रसिद्ध आहे त्या नागपूरचे राहणारे हे आ. कृ. टेकाडे हे एक राष्ट्रीय बाण्याचे कवी म्हणून ओळखले जातात. राष्ट्रीय बाणा म्हणजे काय, तर ज्यांच्या मनामध्ये राष्ट्राविषयी आदर आहे, राष्ट्राविषयी प्रेम आहे, भक्ती आहे, अशा राष्ट्राच्या अभिमान सांगणाऱ्या अशा ज्या काही कविता ज्यांनी लिहिल्या आहेत त्यांना राष्ट्रीय बाण्याचे कवी असं म्हटलं जातं. आनंद गीत या नावाने त्यांनी 3 कविता संग्रह लिहिलेले आहेत. त्यांचं नाव आहे आनंद आणि आपल्या आनंद या नावासमोर त्यांनी गीत ही 2 अक्षर जोडली आणि आनंद गीत हे टोपण नाव त्यांनी लिहिलं आणि त्या नावाने त्यांनी आपले 3 कविता संग्रह प्रसिद्ध केलेले आहेत. खड्या सुरात आणि मनोहरी चालीवर त्यांनी आपल्या कविता गाऊन दाखवल्यामुळे त्या चटकन अधिक लोकप्रिय झालेल्या आहेत. म्हणजे त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या अगदी स्पष्ट आवाजामध्ये आणि खड्या सुरात असं म्हटलेलं आहे. खड्या म्हणजे स्पष्ट सुरात, स्पष्ट आवाजामध्ये त्यांनी त्या कविता गाऊन दाखवलेल्या आहेत. तुम्ही पोवाडे बऱ्याच वेळा ऐकलेले आहात. पोवाडे हे खड्या सुरात गायले जातात, स्पष्ट आवाजात गायले जातात आणि मनोहर चालीवर असं म्हटलेलं आहे. मनोहर म्हणजे सुंदर अशा चालीवर त्यांनी त्या कविता गायलेल्या आहेत आणि म्हणून त्या लोकांच्या मनामध्ये चटकन भरलेल्या आहेत किंवा अधिक लोकप्रिय झालेले आहेत. आता सगळ्याच कवितांना गेयता नसते. गेयता म्हणजे गायला येण्यासारख्या. सगळ्याच कविता आपल्याला गाता येत नाहीत, सगळ्याच कविता चालीवर म्हणता येत नाहीत. पण अशा काही थोड्या कविता असतात की ज्यांना चाल लावता येते, त्या गाता येतात. तशा प्रकारे टेकाडे यांनी आपल्या कविता अगदी सुंदर अशा चालीवर गाऊन दाखवलेल्या आहेत आणि म्हणून त्या लोकांना आवडलेल्या आहेत. हा हिंद देश माझा हे त्यांचं जे देशभक्तीपर गीत आहे ते अबाल वृद्धास परिचित आहे. अबाल वृद्ध म्हणजे लहानांपासून थोरापर्यंत सगळ्यांनाच त्यांचं ते गीत, त्यांची ती कविता परिचित आहे. आणि ही कविता छान चालीवर सुद्धा म्हटलेले आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला हे गीत ऐकलं असेल चालीवर म्हटलेलं आणि तुम्ही सुद्धा ही कविता पाठांतर करायची आहे, कारण परीक्षेसाठी ती विचारली जाते आणि म्हणून छान चालीवर ही कविता पाठांतर करायची. मी तुम्हाला कविता संपल्यानंतर ही कविता कशी गायची ही चाल सुद्धा तुम्हाला मी सांगेन. कवितेचं मूल्य काय आहे? देशप्रेम. देशप्रेमाने भारलेली किंवा देशाविषयीचं प्रेम सांगणारी, आदर सांगणारी अशा प्रकारची ही कविता आहे. कवितेच्या नावामध्ये काय आहे पहा, हा हिंद देश माझा. हिंद म्हणजे हिंदुस्तान, आपला भारत देश. आपल्या या हिंदुस्थानाबद्दलची महती या कवितेमधून त्यांनी सांगितलेली आहे. काय म्हणतात टेकाडे? आनंद कंद ऐसा हा हिंद देश माझा, सत्यास ठाव देई वृत्तीस ठेवी न्यायी, सत्यासी मानी राजा हा हिंद देश माझा. किती अर्थबद्ध या ठिकाणी आहे पहा. आनंद कंद ऐसा. आनंद कंद म्हणजे आनंदाचे मूळ, आनंदाचे उगमस्थान असलेला असा हा माझा हिंद देश, असा हा माझा हिंदुस्तान देश असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता हिंद किंवा हिंदुस्तान असं नाव का पडलं असेल हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या देशातून म्हणजे उत्तर भारतातून सिंधू नदी वाहत गेलेली आहे आणि सिंधू असं न म्हणता अरब लोकांनी ते हिंदू म्हणायला सुरुवात केली. म्हणजे स चा उच्चार त्यांनी ह सारखा केला, त्याच्यामुळे हिंदू नाव पडलं. आणि हिंदुस्थानामध्ये म्हणजे जे हिंदू लोक त्यांच्या नंतर हिंदुस्थान झालं. अशा प्रकारे आपल्या भारत देशाला सिंधू नदीवरूनच हे हिंदुस्थान असं नाव पडलेलं आहे. तर या हिंदुस्थान देशाची महती या कवितेमध्ये खूप छान शब्दात कवींनी सांगितलेले आहे. आनंदाचे मूळ, आनंदाचे उगमस्थान असणारा असा माझा हिंदुस्थान देश आहे. पुढे काय म्हणतात? सत्यास ठाव देई. सत्य म्हणजे खरे बोलणे, खरे वागणे.
ठाव, आश्रय किंवा जागा, नेहमी या ठिकाणी सत्याला आश्रय दिला जातो, सत्याला जागा दिली जाते. वृत्तीस ठेवी न्यायी, वृत्ती म्हणजे आपली वर्तन, आपलं वागणूक, आपली वागणूक कशी चांगल्या प्रकारे पाहिजे, लोकांना न्याय मिळेल अशा प्रकारची पाहिजे. आणि म्हणून म्हणतात की वृत्तीस ठेवी न्यायी, सत्यासी मानी राजा, हा हिंद देश माझा. म्हणजे सत्य किंवा सत्यालाच राजा मानणारा अशा प्रकारचा हा माझा हिंदुस्थान देश आहे, असं इथे सांगितलेलं आहे. पुढे काय म्हणतात पहा, जनकादी राजयोगी शुक वामदेव योगी, घुमविती कीर्तिवाजा, हा हिंद देश माझा. आता या ठिकाणी कोण कोण होऊन गेलेला आहे? जनक राजा म्हणजे मिथिलाधिपती नगरीचा जनक राजा, ज्यांची मुलगी सीता, आणि म्हणून सीतेला सुद्धा जानकी असं म्हटलं जातं. तर तशा प्रकारे जनकादी राजयोगी, जनक राजा या ठिकाणी होऊन गेलेला आहे. शुक वामदेव योगी, अनेक प्रकारचे ऋषी या ठिकाणी होऊन गेलेत. शुक ऋषी होऊन गेलेले आहेत, वामदेव ऋषी होऊन गेले आहेत. यांच्याच कालखंडामध्ये म्हणजे साधारण वेद काळामध्ये होऊन गेलेले ऋषी कोण कोण आहेत पहा, वामदेव, वशिष्ठ, विश्वामित्र, कण्व, शौनक, भारद्वाज यासारखे ऋषी वेदकाळामध्ये याच हिंदुस्थानामध्ये होऊन गेलेले आहेत. आता शुक वामदेव योगी, आता शुक ऋषी हे कोण आहेत? तर ज्यांनी महाभारत लिहिलं ते व्यास, त्या व्यास मुनींचा मुलगा शुक ऋषी हा आहे. आणि या शुक ऋषींनी म्हणजे लहान वयातच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि सांसारिक जीवनापासून ते अलिप्त राहिलेले आहेत असंही त्यांच्या बाबतीत सांगितलं जातं. अशा या ऋषी मुनींची भूमी म्हणून हा आपला हिंदुस्थान देश ओळखला जातो. घुमविती कीर्तिवाजा, हा हिंद देश माझा. घुमविती, जिकडे तिकडे आपल्या हिंदुस्थानची कीर्ती, हिंदुस्थानचं गुणगान चाललेलं असतं, जिकडे तिकडे आपल्या हिंदुस्थानच्या गुणगानाचा आवाज येत असतो, असा हा माझा हिंद देश असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. दमयंती जानकीती शीलास भूषवीती, नटली नरेश गिरिजा, हा हिंद देश माझा. दमयंती, जानकी, तुम्ही म्हणजे ज्या स्त्रिया या दमयंती आणि जानकी आहेत त्यांचं शील हे चांगल्या प्रकारचं होतं. शील म्हणजे चारित्र्य, अगदी चांगल्या प्रकारचे चारित्र्य होतं. अशा या स्त्रिया याच ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत. तुम्ही नल दमयंती आख्यान असं तरी नाव ऐकलं असेल. नल राजा आणि दमयंती, दमयंती ही अतिशय सुंदर स्त्री होती आणि तिच्या सौंदर्याविषयी नळराजा ऐकून होता आणि नळराजाच्या कर्तृत्वाविषयी दमयंती ऐकून होती. आणि हंसराज हा जो पक्ष आहे त्या पक्षाकडून दमयंतीने नळराजाची कीर्ती ऐकलेली होती अशी गोष्ट सांगितली जाते. आणि त्याच्याकडून कीर्ती ऐकल्यामुळे ती त्याच्या प्रेमात पडली आणि म्हणून नल दमयंती यांनी पुढे विवाह सुद्धा केलेला आहे. आणि अशी ही निस्सीम प्रेमाचं प्रतीक म्हणून नल दमयंती यांना ओळखलं जातं. अशी चारित्र्य संपन्न स्त्री दमयंती ती याच हिंदुस्थानात होऊन गेलेली आहे असं टेकाडे म्हणतात. पुढे काय म्हटलेलं आहे, जानकी जी जनक राजाची कन्या म्हणून तिला जानकी म्हटलं जातं, ती सीता सुद्धा याच ठिकाणी होऊन गेली आहे. तुम्ही या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये रामायण बघितलं असेल तर त्या रामायणामध्ये राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या सगळ्यांच्या विषयी तुम्ही बघितलेला आहात. ती सीता ती याच ठिकाणी होऊन गेलेली आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, शीलास भूषवीती, चारित्र्य संपन्न अशा या स्त्रिया याच ठिकाणी होऊन गेलेल्या आहेत. नटली नटेश गिरिजा, हा हिंद देश माझा. आपल्या या हिंदुस्थानची कीर्ती या कवितेमध्ये सांगितलेले आहे. नटेश म्हणजे शंकर, गिरिजा म्हणजे पार्वती. आपला हा हिंदुस्थान देश हा शंकर पार्वती यांच्या कर्तृत्वामुळे म्हणजे धार्मिकतेकडे थोडंसं या ठिकाणी सांगितलेलं आहे. शंकर पार्वती याच ठिकाणी होऊन गेले आहेत, त्याच्यामुळे सुद्धा आपला हा हिंदुस्थान देश शोभिवंत किंवा सुशोभित झालेला असं म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, विश्वास मोह घाली ऐशी मुकुंद मुरली. विश्व म्हणजे जग, या जगाला मोहिनी घालणारी, जगाला भुरळ पाडणारी अशी कोणती गोष्ट होती तर ती श्रीकृष्णाची मुरली. ऐशी मुकुंद मुरली, मुकुंद म्हणजे श्रीकृष्ण, घनश्याम असं त्याला म्हटलं जातं. त्या श्रीकृष्णाच्या मुरलीने तर सगळ्यांना वेडच करून टाकलेलं होतं. ज्यावेळी वृंदावनामध्ये श्रीकृष्ण मुरली वाजवत असे
तर त्यावेळी तिथल्या गायी सुद्धा एकत्र यायच्या असं सांगितलं जातं. तिथल्या गवळणी या तर श्रीकृष्णाच्या अवतीभोवतीच असायच्या. तर असा हा श्रीकृष्ण याच ठिकाणी होऊन गेलेला आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, रमवी जिथे निकुंजा हा हिंद देश माझा. रमवी म्हणजे मनोरंजन करणे आणि निकुंजा म्हणजे वेली, लता, वृक्ष. तर ज्या ठिकाणी ही श्रीकृष्णाची मुरली, झाडे, वेली यांचं सुद्धा मनोरंजन करत असे, अशा प्रकारचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे. असा हा माझा हिंदुस्तान देश असं इथे म्हटलेलं आहे. पुढे काय म्हणतात टेकाडे, गंगा हिमाचलाची वसती जिथे सदाची, होऊन राही कलिजा हा हिंद देश माझा. याच हिंदुस्थानामध्ये उत्तरेकडे गंगा नदी आहे, त्याच ठिकाणी हिमाचल पर्वत सुद्धा आहे. हा हिमाचल पर्वत, ही गंगा नदी यांची कायमस्वरूपी इथे वस्ती आहे. आणि हे दोन्ही भाग म्हणजे हिमाचल पर्वत किंवा गंगा नदी हे आपल्या हिंदुस्थानचं काळीज बनून राहिलेलं आहे, म्हणजे महत्त्वाचा भाग बनून या दोन्ही गोष्टी राहिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की गंगा नदी ही आपल्या देशातली पवित्र नदी म्हणून ओळखली जाते. आता सध्या तिचं पावित्र्य थोडंसं कमी झालेलं आहे, ती गोष्ट वेगळी आहे, पण एक पवित्र नदी म्हणून ती ओळखली जाते. हिमालय पर्वत, तर हिमालय पर्वतामध्ये अनेक औषधी वनस्पती मिळतात. उत्तरेकडून येणारे वारे अडवण्याचं काम हिमालय पर्वत करतो. त्याच्यामुळे हिमालय पर्वत आणि ही गंगा नदी ही आपल्या देशाचं काळीज बनून राहिलेले आहे. पुढे काय म्हणतात, पृथुराज सिंह शिवजी स्वातंत्र्य वीर गाजी, करीती रणात मौजा हा हिंद देश माझा. किती छान सांगितलेलं आहे. काय म्हणतात कवी, पृथुराज सिंह शिवजी, पृथ्वीराज चौहान राजपूत घराण्यातला एक महत्त्वाचा राजा म्हणजे पृथ्वीराज चौहान. हा पृथ्वीराज चौहान की ज्याने मोहम्मद घोरी बरोबर 2 वेळा युद्ध केलं. पहिल्या युद्धामध्ये म्हणजे 1191 साली तरायनी या ठिकाणी जे पहिलं युद्ध झालं, त्या पहिल्या युद्धामध्ये या घोरीचा पराभव झाला आणि या पृथ्वीराज सिंहनं आपलं सैन्य, सुसज्ज अशा प्रकारचं सैन्य घेतलं आणि घोरी बरोबर तो लढाईस तयार झाला आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाणचा विजय झाला आणि घोरीचा पराजय झाला. तर या म्हणजे रणांगणावर आपलं शौर्य दाखवणारे असे हे श्रेष्ठ राजे आपल्याच देशामध्ये, या हिंद देशामध्ये होऊन गेले आहेत. पृथ्वीराज सिंह, पृथ्वीराज चौहान. त्यानंतर शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तोरणागड जिंकून घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं आणि त्यानंतर अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकलेले आहेत. म्हणजे ज्या ज्यावेळी जसा प्रसंग येईल तसं शिवाजी महाराज वागलेले दिसून येतात. मग कधी तह केला असेल तर कधी अगदी चतुराईने किंवा चपळाईने आपली सुटका सुद्धा करून घेतलेली आहे. असे अनेक प्रसंग आपल्याला माहिती आहेत, ते शिवाजी महाराज याच ठिकाणी होऊन गेलेले आहेत. स्वातंत्र्य वीर गाजी, त्यांनी आपलं स्वातंत्र्य म्हणजे आपलं वीरता गाजवलेली आहे. त्याचबरोबर पृथ्वीराज सिंह यांना तर पराक्रमाचे प्रतीक म्हणून ओळखलं जातं. असे पृथ्वीराज चौहान यांनी काय केलेलं आहे की करीती रणात मौज हा हिंद देश माझा. मौज म्हणजे मजा त्यांनी त्या ठिकाणी केलेली नाही, तर काय केलेलं आहे की रणांगणावर आपलं शौर्य दाखवलेलं आहे. असे हे एकापेक्षा एक श्रेष्ठ राजे याच ठिकाणी होऊन गेलेले आहेत. पूजोनी त्यास जीवे वंदोनी प्रेम भावे, जयनाद हाची गरजा हा हिंद देश माझा. मग आपण काय केलं पाहिजे, मनोभावाने त्यांची पूजा अर्चा केली पाहिजे, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून पूजोनी त्यास जीवे, अगदी मनोभावे मनापासून त्यांचं पूजन केलं पाहिजे. वंदोनी प्रेम भावे, आणि प्रेमाने त्यांना वंदन केलं पाहिजे. जयनाद हाची गरजा हा हिंद देश माझा, आणि म्हणून जिकडे तिकडे त्यांचा सन्मान, त्यांच्या सन्मानाची कीर्ती, त्यांच्या कार्याची कीर्ती सगळीकडे झाली पाहिजे, असा हा माझा हिंदुस्थान देश आहे. म्हणजे अगदी प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या व्यक्ती याच हिंदुस्थानामध्ये होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांना आपले कर्तृत्व वेळोवेळी गाजवलेलं आहे. आणि हीच कीर्ती ऐकून कदाचित आपल्या हिंदुस्थानवर प्राचीन काळापासून परकीय आक्रमणे सुद्धा झालेले आहेत.
की ज्याच्यामुळे आपल्या भारतातील बरीचशी संपत्ती लुटून नेलेली आहे किंवा आपल्या भारतावर राज्य करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी राज्य केलेलं आहे आणि मग शेवटी आपल्याच भारतवासियांना या ब्रिटिश लोकांना हाकलवून देण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागला होता, अगदी प्राणपणाला लावावे लागलेले होते. तर असा हा माझा हिंद देश, असा हा माझा हिंदुस्थान, असा हा माझा भारत देश, याची कीर्ती अगदी जगभर आहे असं या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात. अगदी सुंदर शब्दामध्ये प्राचीन काळापासूनचं वर्णन कवी आनंद टेकाडे यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. धन्यवाद.